शुभ सकाळ सर्वांना. तर कसे आहेत माझ्या गोड मित्रमैत्रिणींनो, ते बरे आहात ना. आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर आता सकाळचाही टाईम झालेला आहे आणि बघू शकता रामनी कपडे काढून घेतलेले आहे का, म्हणजे मीनच काढून दिली त्याला कपडे, कारण की त्याने सूने पूर्ण ओला केला होता कपडा, तर मग काढून दिली त्याला आणि असंच ठेवली पॅन्टवरती, कारण की त्याची आंघोळ पण करून द्यायची आहे. तर असंच राहू दे म्हणली. तर तो आता बाहेर खेळून राहिलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर कंटिन्यू करा व्हिडिओ. तर हाय सर्वांना, कसे आहेत सर्वजण? मजेत मस्त असं सांगतं तुम्हाला. बुड्डनच्या पप्पानं पाटी आणि बघू शकता बुड्डनसाठी पाटी आणलेली आहे. इथे कालच आणलं बाजारात, आणि छत्री आणलेलं आहे, आणि बॅग, आणि याच्यामध्ये आहे डबा. पेन्सिल पकडली का लेखा आहे का, आणि डबा आहे त्यामध्ये. तर कसे बॅग कमेंट करून नक्की सांगायला. तिला अंगणवाडीमध्ये नेऊन तिथे राम झोपलाय, त्याला पाडण्यासाठी ठेवते. छत्री नाही, जेव्हा पाऊस येत राहिले तेव्हा छत्री नाही लागते. देतो हात दे, टाकी हात झाला का? झाला का बरोबर? तर बघू शकता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. राम पण झोपलेला आहे. तर हिला अंगणवाडीमध्ये नेऊन देते. तिकडं गड्डा चल, अंगणवाडीमध्ये नेऊन देते. तर इकडे बघू शकता आरोहीची पण तयारी झालेली आहे. तर तिला मस्त आता बॅग असं लटकवून दिली आहे पाठीवरती. तर आता तिला नेऊन देते अंगणवाडीमध्ये. कशी आहे गुड्डन बॅग? छान, चांगले नाही, छान छान आहे पप्पाने आणली. चल आता चल चल लवकर लवकर गुड्डन, उशीर झालाय. राम उठून जायचं नाही गुड्डन. हा गुड्डन आहे का, आहे कर ना, राहशील हा. मग नाही आली येईन तुला. हो राहा लागते, आबाड पण आलेला आहे चौकात आता आपण. तर मी आरोहीला अंगणवाडीमध्ये नेऊन दिलेली आहे, आणि 2 तासानंतर मग तिला आणण्यासाठी जाणार आहे. तर आता तयारी वगैरे करून घेते म्हणली. कसं आता कामं तर झाले आहे, कपडे भांडी सर्व झालेले आहे माझे. आता बाकीचं म्हणजे भाजीपाला ठेवायचा राहिलेला होता. यांनी रविवारला भाजीपाला घेऊन आणलेला होता बाजारातून. तर काम करायला पण म्हणजे स्वयंपाक करायला उशीर पण झालेला होता. तर मी काही भाजीपाला ठेवलीच नाही, म्हणजे पिशवीतच राहिलं तर भाजीपाला ठेवलेला. तर टमाटर कांदे घेऊन आणलेलं होतं. टमाटर तर होतेच, तरी पण त्यांनी आणलेलं होतं टमाटर कांदे तर संपलेच होते. 2-3 कांदे होते, तर आणले त्यांनी घेऊन रविवारला. तर गावचाच असं बाजार राहते रविवारी. गावाचं जेवढं असं गाव आहे तर तिथं बाजार राहते, आणि आमच्या गावचा बाजार शुक्रवारला राहते. पण तेवढा म्हणजे मोठा एवढा बाजार काही भरत नाही आमच्या गावचा. म्हणजे गाव लहान असल्यामुळे बाजार पण भरत नाही जास्त. अगोदर तर भरत पण नव्हता बाजार. आता म्हणजे डिसेंबर महिन्यापासून बाजार भरणं सुरू झाला आमच्या गावात. नाही तर आमच्या गावात बाजार काही भरत नव्हता. थोडाफार भरते बाजार. तर घेऊन घेतला होता तेव्हा शुक्रवारला, आणि कांदे काही आणला नव्हता त्यांनी शुक्रवारला. तर मग रविवारला गावाजवळ होता बाजार, तर त्यांनी आणला कांदे घेऊन. तर आता टोपल्यामध्ये मी पूर्ण आता वांगे, जे गवारचे शेंगा आणले, आणि लसूण आणि आलं पण आणलेलं आहे. तर मी आता टोपलीमध्ये ठेवून देणार आहे. आणि राम मस्त झोपला आहे. आज खूप झोपला नाही, तर तो अर्धा तास नाही तर 1 तास झोपतो. आता 2 तास होऊन गेलेले आहे, तरी तो उठाचा माझे कामं सर्व झाले आहेत, तरी पण तो झोपलेलाच आहे. तर आता सर्व आता ठेवून देते. टोपल्या भरून झालेलेच आहेत भाजीपाल्याने, आणि रॅकमध्ये आता ठेवून देते मी.
तर बघू शकता आता दुपारचा वेळ झालेली आहे, दुपारची वेळ झालेली आहे, 1:30 वाजलेले आहेत आणि दोघं भाऊ खेळून राहिले आहेत आणि एकमेकाला मारून राहिलेले आहेत. उड्डाण मारून आहे तसं तो पण आहे ना मुजर, हाही ऐकत नाही तो पण, नाही का आपल्या बहिणीला मारते, काही फेकून मारत राहील हातानं, हात जास्त चालत राहते रामचं. आता ते पूर्ण डबे, मसाल्याचे डबे तिनं काढलेले आहेत आणि डबे खेळून राहिलेले आहे. तर रामची तर झोप झालेलीच आहे, 2-3 तास झोपला आहे तो, तर आता तो झोपणारच नाही, आता डायरेक्ट रात्री तो झोपेल आणि आम्हाला पण नाही झोपत येतो, असा आहे राम. आणि तो आता खेळते. राम हाय कर, आय बॉल खेळते, बॉल खेळते, खेळ बॉल. तर आपल्या बहिणीला काही तो पण खेळू देत नाही, तर मग ते चिडचिड करते. जर तो मधात जर ते खेळत राहिले तर मधमधामध्ये हात टाकत राहिले तर ते पण चिडचिड करते. तर कसं हा खेळत बरोबर नाही, पण नाही का तिचं जास्त सामान फेकफाक जास्त करत राहते. आता ते व्यवस्थित डबे लावून राहिले तर तो कसा व्यवस्थित डबे लावते ते, तर तो उचलण्याचं काम करते, असं काम आहे रामचा. हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. कसे आहात, बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे. तर आता सकाळचे वाजले 8:45 वाजलेले आहेत. बघू शकता इकडे आरे पण उशिरा उठली, तिचे पप्पा गेल्यावर. तेच म्हणते, म्हणजे ते आज उशिराच उठली, नाहीतर कधी लवकर होते कधी उशिरा होते. पण राम रोज लवकर उठते, पण आज तो पण उशिरा उठला. तर इकडे ते ब्रश करून राहिले, ते चाय पोळीचा नाश्ता व्हायचा आहे, तर मी चाय पोळी खाऊन घेतली, कारण की तिची वाट बघली पण ते काही उठली नाही, तर मीच खाऊन घेतली. तर घासून घे गुड्डन, ब्रश करून घे गुड्डन, कर ना. हसून राहिली ती. राम बघूया का करतायत, का करताय? तो पाहते, मग तू थोडा मोठा झाला उठली मग ब्रश करायचं नाही का राम? नाही. तर इकडे मी आतमध्ये आलेली आहे आणि राम तर खेळून राहिलेला आहे ओट्यावरती आणि आरोही ब्रश करून राहिली आहे. तोपर्यंत म्हणली मी हे व्यवस्थित तरी करून घ्यावं. तर कसं आरोही आज उशिरा उठली तर हा असंच राहिलेला आहे, पसरल्यावानी वाटते. जर राहिले तर हे बाज जर अशी पाडून राहिली तर असं ते जागा मग असं उठल्यावानी वाटते. तर जर बाज म्हणजे एका साईडला राहिली उदवलेली म्हणजे उभी राहिली तर व्यवस्थित वाटते आणि तेवढी जागा खुली पण राहते. तर जर ते लवकर उठली तर आरोहीच्या पप्पाचं मग बाजू उदवून घेते, ते म्हणजे उभे करून घेते बाजूला. जर मी कामामध्ये राहिले तर तेच करते, नाही तर मी करते जर उशिरा उठ. तर आरोहीच्या पप्पाचं असं नसते, कसं ते त्यांच्यासमोर जर कोणतं काम वाटलं असं पसरलेलं दिसलं तर ते स्वतःच करतात, की त्यांचं असं नसते की इनच केलं पाहिजे सर्व काम. म्हणजे मी जर कोणत्या कामात बिझी राहिली तर ते स्वतःच काम करतात, त्यांना सांगा पण नाही लागत का करा तुम्ही म्हणून. तर ते कसं अगोदरपासून म्हणजे ते लहानपणीपासून सर्व कामं करून नाही तर त्यांना काही वाटत नाही. तर इकडे चाय गरम करून दिलेली आहे आरोहीला आणि सर्व आता व्यवस्थित करून झालेलं आहे. तर मी तर चायपुडी खाल्लीच होती आणि थोडंफार म्हणजे थोडं उरलेला होता चहा, तर मी पिऊन घेते म्हणते आता. तर इकडे माझे पूर्ण कामं झालेलेच आहे, फरशी झाडू सर्व करून झालेले आहे तिथे. तर आता सकाळचे भांडे होते घासून ठेवलेली, तर मी म्हणली रॅकमध्ये लावून घ्यावं, तर आता लावून घेते पूर्ण भांडे रॅकमध्ये. आणि जे सकाळ आता भांडे होते भातभाजीचे कणे म्हणजे स्वयंपाकाचे ते पण घासून घेतलेले आहे, जास्त काही नव्हते थोडेफारच होते तर ते पण घासून घेतलेले आहे. आणि गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे, कारण की आरोहीला अंगणवाडीमध्ये पण तिला नेऊन द्यायचं आहे. तर आणि पाणी पण थोडंफार गरम झालेलं आहे, जास्त काही कडता करत नाही पाणी. तर लहान मुलांना लवकरला असते तर मी जास्त गरम करत नाही पाणी. तर आता पूर्ण लावून घेते रॅकमध्ये भांडे. तर बघू शकता इकडे राम आलेला आहे. तर कसं कधी त्याचा मूड राहिला तर मस्त छानपैकी असं खेळते बाहेर, आणि मूड नाही राहिला तर मला असं धरून पकडूनच राहते. तर असं आहे रामचं काम आमच्या. तर खेळला तर खूप खेळते, नाही तर खेळत नाही. तर हा व्हिडिओ काही जास्त मोठा होता नाही, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की कसा आहे माझा व्हिडिओ. आणि काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्ही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.